आता ही आहे दशरथ घास। हे बघा तुम्हाला डायरेक्ट मुद्द्याचं सांगतो मी, ज्यावेळेस आपण दशरथ घास कुठूनही मागवतो त्यावेळेस काय करायचं असते, संध्याकाळच्या वेळेस 10 ते म्हणजे पूर्ण उकळतं पाणी घ्यायचं। आता 1 किलोसाठी 2 लिटर पाणी घ्यायचं उकळतं एकदम, आणि ते खाली ठेवायचं। खाली ठेवल्याच्या नंतर 2 ते 5 मिनिट थांबायचं, म्हणजे 5 मिनिट थांबायचं। नंतर ही बी त्या पाण्यामध्ये टाकायचं, पाण्यामध्ये 10 मिनिट टाकायचं, आणि ज्या वरती ज्या बिया पोहतात त्या बिया चाळणीच्या साह्यानं आपल्या ह्याच्या साह्यानं काढून बाजूला घ्यायच्या, आणि जेवढ्या बिया खाली आहेत तेवढ्या अपुड बिया चांगल्या असतात, म्हणजे ज्या पावतात त्या निकृष्ट दर्जाच्या, म्हणजे ज्या वापणार नाहीत अशा बिया असतात। सिंपल गोष्ट। मग 10 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर काय करायचं, रात्रभर थंड पाण्यामध्ये ठेवायचं। मग थंड पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर सकाळी काय करायचं, थोडंसं 15-20 मिनिट आपल्या पोत्यावरती, आपल्या थंबनेलवरती तुम्हाला दिसत असेल अशा पोत्यावरती ते पसरून ठेवायचं। आपण जसं वाळू घालतो ना आपण, सोयाबीन असो काही असो, तशा प्रकारे पोत्यावर थोडं वाळू घालायचं त्याला। आणि नंतर मस्तपैकी हे बघा थोडंसं फुगीर असा दशरथ घास तयार होत असतो। मग आता तितकं पण वाळलेलं नाही, थोडं वल्लच आहे, कारण बघा जास्त वेळ आपण थोडं भिजू घातलेलं होतं याला। तर बघा अशा प्रकारे आहे गोष्टी। आणि काय करायचं, आता इकडं वाफा आहे, हे बघा तुम्हाला वाफे दिसत असेल काळ सोडलेले, कारण बघा तितकी पण काय अवघड प्रोसेस नाही, सुबाबळीसारखीच आहे सेम। आता तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो कसं लागवड करायचं काय नाही। आता बघू शकता ह्या ताटामध्ये आपण बियाणे घेतलेलं आहे, आणि हे बियाणं अशा पद्धतीने घ्यायचं व्यवस्थित। हे बघा पूर्ण फुगीर असं बियाणं आहे, आणि ह्याला काय करायचं, थोडंच घ्यायचं खिशामध्ये, आणि अगदी पातळ, अजिबात दाट सोडायचं नाही। बरेच जण मेथी घासासारखं म्हणजे जास्त दाट करतात, तसं काहीच करायचं नाही। हे बघा अशा पद्धतीनं हे करायचं, याला संपूर्ण रानामध्ये हे करायचं, आणि हाडकून झालं की एकदम मोकळं करून घ्यायचं, हे मोकळसक, आणि व्यवस्थित शिंपून घ्यायचं। म्हणजे ज्या पद्धतीने मेथी घास, फक्त जरा मेथी घासपेक्षा जरा पातळ जरी असला तर चालतंय, कारण की फुटे भरपूर प्रमाणामध्ये करते। आणि पहिली कापणीची 70 दिवसामध्ये येते, 70 ते 75 दिवसामध्ये जसं येईल तसं कापून घ्यायचं। नंतरच्या कापण्या एक महिन्यामध्ये 100% भेटून जातात तुम्हाला। आणि खत ओनली लेंडी खत आणि आपलं शेणखत वापरत चला, 10-20 चालते, पण लेंडी खतावरती जास्त भर द्या। कापणी ज्यावेळेस होते त्याच्या मागं लेंडी खत टाकून घ्यायचं, याला काही होत नसतंय, 1 नंबर। शेवटी शेळी पालन आहे, चारा पिकं म्हणून वापरायची आहेत, काय अवघड पद्धतीनं आहे, 1 नंबर आहे। हे बघा अशा पद्धतीनं। आता ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मेथी घास आता ही दशरथ घास शिंपणार आहोत त्यावेळेस तुम्हाला बघा, आता हे रागोलं दिसत असेल, ह्यानं काय करायचं, आहे रागोल्यानं मला दाखवतो। हे बघा अशा पद्धतीने ओढून घ्यायचं, त्याच्यामुळे काय होणार, ते बियाणं व्यवस्थित कालवलेलं जाणार। आता बघा इथे एक बी दिसत असेल तुम्हाला, हे बघा हे बी आहे, आणि आता हे बी ह्यानं जर आलं तर हे पूर्ण मिक्स होऊन जाते, म्हणजे जमिनीत जाते, आणि ते व्यवस्थित फुटवे करायला त्याला एक चांगला चान्स भेटत असते, म्हणजे तिची उगवण क्षमता चांगली राहते। कारण गरज आहे ना, ते पूर्ण म्हणजे अर्धा भाग उघड अर्धा भाग झाकलेला, तसं अजिबात बी वापरत नाही। त्याच्यामुळे 100% बी वापरण्यासाठी अशी प्रोसेस तुम्हाला करावी लागते। ह्या गोष्टी माहिती असू द्या, काहीच अवघड नाही। दशरथ घास लागवड काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जर कोणाला जर बियाणं जर मागवायचं असेल तर कमेंटमध्ये मला मेसेज करा, मी त्यांचा नंबर वगैरे देतो। कारण बघा आता आपण खात्रीशीर बियाणं मागवलेलं आहे, मेथी घास पण असो दशरथ घासचा असो, कारण की सांगली तालुका मिरज इथून मागवलेला आहे, आणि खात्रीशीर बियाणं मला दिलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही मागवू शकता। तुम्हाला कुठूनही मागवा, तशाला काहीच विषय नाही, मी पण तुम्हाला नंबर देतो। आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा, जेणेकरून ते थोडं स्वतः जातीने लक्ष घालून आणि स्वतः काळजीपूर्वक देतील तुम्हाला बियाणं। सांगायचा उद्देश हाच आहे। तर व्यवस्थित आता कसं आहे, बॅक कॅमेऱ्यासाठी आपल्याला काय माणूस नाही, त्याच्यामुळे मीच आता स्वतः व्यवस्थित लागवड करून घेतो याची। तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।